शिदोरी आणली शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी रविराज भाऊ साबळे पाटील एवढा दुरून आले आणि त्यांचा 1 रुपया ह्याच्यात कसं आपल्या शेतकऱ्यासाठी आणि रविराज भाऊसाठी आम्ही चटणी भाकरी त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची आम्ही खातो तीच आम्ही रविराज भाऊंसाठी ही शिदोरी आणलेले काय आहे आमची आई घरी पिकवते शेतकऱ्याचा पोरग 200-300 किलोमीटरवरून आज उपतापाशी ह्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्याच्या ऊसाच्या दरासाठी आणि त्याच्या बुडवलेल्या बोत्यांना पैसे मिळवून देण्यासाठी त्यांनी आज पाठघर सोडलंय. उपतापाशी असलेला माणूस आमच्या भागात आला आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी चटणी भाकरी जे आमच्या कुटुंबात आम्ही खातो शेतकरी त्यांच्यासाठी आणलेले एकच नाही या माळशिरस तालुक्याची प्रस्थापितची घराणी आहे ना त्यांनी सुद्धा ऐकायला सांगतो सगळ्यांनाच घोडा लावायचं कारण आपलं ते एक गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे राज्य आपलं असणार. प्रस्थापित गेले भोकात. काय सांगाल तुम्ही? भाकरी घेऊन आला तिथपर्यंत, चटणी भाकरी आणली तुम्ही, काय सांगाल? आज रविराज भाऊ साबळे पाटील 300 किलोमीटरवरून माळशिरस तालुक्यात त्यांच्यावर झालेल्या खोट्या गुन्ह्यात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांना कारखानदारांनी पिळून टाकलेला आहे आणि त्यांची FRP दिली नाही नसल्यामुळं रविराज भाऊवर खोटा गुन्हा बोत्रे पाटलांनी दाखल केला आणि भाऊ आज पहाटे उठून माळशिरस तालुक्याच्या पोलीस स्टेशनला भेट द्यायला आले. म्हणून आम्ही शेतकऱ्याची पोरं त्यांच्यासाठी आम्ही जे घरात खातो आम्ही सगळे सकाळी खाऊन आलोय पण आमचे भाऊ तिथून उपतापाशी आलेत त्यांच्यासाठी आम्ही घरातली चटणी भाकरी ज्या आम्ही खाल्ली तेच आम्ही भाऊंसाठी घेऊन आलोय आणि भाऊला ताकद ही शिदोरी ही माय माऊलीनं आमच्या बनवलेली त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो. काय सांगाल दादा? एवढं प्रेम भेटतंय शेतकऱ्यांचं, चटणी भाकरी घेऊन आले. लोक म्हणत आलेले आहेत की फक्त सोशल मीडियावरती आरडतो. माझ्या आरडण्याचा आवाज तर तिथून पण गुंजतो. अख्खं मंत्रालय हादरलेलंच आहे. पण आजच नाही, मागचे 4 वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर बी उतरलोय. जर उतरलो नसतो तर हे सगळे प्रेम करणारी माणसं माझ्याकडे आली नसती, माझ्यासोबत आली नसती. आणि खरं मायच्यान सांगतो, सकाळी चहा पिऊन घरातून निघलोय. त्या भाकरीची जी गोडी आहे हे प्रस्थापितांच्या कोणत्या बंगल्यामध्ये नाही, कोणत्या कशातच नाही, ही आमच्या शेतकऱ्याच्या कष्टामध्ये त्यांनी पिकवलेल्या भाकरीमध्येच आहे. हीच वस्तुस्थिती आहे. बाबूराव बोत्रेने जे शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यासाठी 17 कारखाने घेतलेत त्यांची FRP 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणं बंधनकारक आहे. केंद्राचा नियम आहे त्याच्यासाठी. तरी पण जर हा मुजोरासारखं म्हणत असेल की मी बदनामी केली तर मग तुझ्या कारखान्याचं पत्र कसं काय